नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बेंडिंग लॉस किंवा रेडिएटिव्ह लॉस म्हणजे काय आणि तो एक ॲडव्हान्टेज म्हणून आपण एका ॲप्लिकेशनमध्ये कसा वापरू शकतो हे आपण शिकणार आहोत. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. जेव्हा आपण ॲक्च्युली कुठलीही केबल इन्स्टॉलेशन करतो त्यावेळेला ती केबल जेव्हा आपल्या घरामध्ये येते तर आपण आपल्या रूमप्रमाणे किंवा आपल्या बिल्डिंगच्या स्ट्रक्चरप्रमाणे ती वायर बेंड करतो, म्हणजे कॉर्नर्सला आपण ती वायर बेंड करतो. हे इन्स्टॉलेशन जेव्हा कोॲक्सियल केबल, इथरनेट किंवा आपल्या इलेक्ट्रिसिटीचं असतं त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टीचा फारसा फरक पडत नाही. पण जेव्हा हेच इन्स्टॉलेशन किंवा हेच बेंड्स फायबर ऑप्टिक्स मध्ये येतात त्यावेळेला हा एक खूप क्रिटिकल प्रॉब्लेम आहे. कारण फायबर ऑप्टिक्सचं जे वर्किंग आहे ते आहे, त्याचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक पाईप आहे आणि ह्याच्यातून पाणी चाललेलं आहे. जर का ही पाईप मी बेंड करायला सुरू केली तर इथपर्यंत माझं थोडंसं पाणी बाहेर जाईल. पण जेव्हा मी ह्याच्या पलीकडे बेंड करते त्यावेळेला काय होतं, ही पाईप आपल्या नळातून निसटून जाते. म्हणजेच की हे जे पाणी होतं ते पाईपमधून बाहेर जाण्याऐवजी काय झालं, बॅक रिफ्लेक्शन झालं. तर फायबर ऑप्टिक्स मध्ये जी लाईट ट्रॅव्हल करते आपल्या फायबरमधून ती जर का सरळ गेली नाही आणि हे बेंड्स वाढत राहिले तर ती लाईट एस्केप होऊन जाते आणि हा तुमचा एक लॉस आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो सिग्नल रिसीव्ह व्हायला पाहिजे तो होत नाही. या व्हिडिओमध्ये आपण बेंडिंग और रेडिएटिव्ह लॉसेसचे प्रकार आणि त्यांचा कितीपर्यंत आपण ते टॉलरेट करू शकतो ह्याचा अभ्यास करणार आहोत. पुढे जाण्याअगोदर जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. रेडिएटिव्ह लॉसेस कधी होतात, जेव्हा फायबर आहे तो एका बेंड मधून किंवा एखाद्या फायनाईट रेडियस मध्ये असतो. मग हे बेंड जे आहे ते दोन प्रकारचे असतात. एक आहे मायक्रोस्कोपिक बेंड आणि एक आहे मायक्रोस्कोपिक बेंड. मॅक्रो आणि मायक्रो. रिमेंबर दोज टू वर्ड्स, मॅक्रो अँड मायक्रो. मॅक्रो म्हणजे काय की जो लाईट आहे, जो लॉस होणार आहे तो ऑप्टिकल कोअर मधून होणार आहे. त्याच्यामध्ये टाईट बेंड्स, ज्याच्यामध्ये फायबर स्वतः आहे असे टाईट बेंड्स येतात. आणि मायक्रो म्हणजे जर का आपला फायबर आहे त्याचं काहीतरी डिफॉर्मेशन झालं किंवा डॅमेज झालं कोअर क्लॅडिंग इंटरफेस मधून तर होतं मायक्रो बेंडिंग. म्हणजे आपण इन्स्टॉलेशन केलं आणि समजा त्या अंडरग्राउंड इन्स्टॉलेशन होतं फायबर ऑप्टिक्सचं आणि त्यावरून मोठा ट्रक गेला तर जे लॉस होणार आहे तो आहे मायक्रो बेंडिंग. आता हे जे रेडिएटिव्ह लॉस आहेत किंवा बेंडिंग लॉस आहेत ते एवढे इम्पॉर्टंट का आहेत, तर पहिलं आहे की हे जे छोटे छोटे बेंड्स होतात ते आपण ऑब्झर्व करू शकत नाही, कारण की फायबरची साईज स्वतः इट्स लाईक अ हेअर सारखी साईज आहे आणि त्याच्यामध्ये एखादं जर का स्ट्रक्चर डॅमेज झालं तर ते आपल्याला ऑब्झर्व करता येत नाही. हे खूप महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर जसजसं आपण रेडियस त्याचं कमी करत जातो तसतसं त्याची जी लॉसेस आहेत ते वाढत जातात. त्यानंतर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ते क्लॅडिंग रिजन मध्ये जास्त फास्टर मूव्ह होतात आणि कोअर मध्ये कमी होतात. त्यामुळे जर का तुम्ही असे बेंड केले तर हा स्पीड जो आहे तो इफेक्ट करतो. जेव्हा हे बेंड्स होतात त्यावेळेला लाईट जी निघून जाते तुमच्या केबल मधून ती म्हणजेच एनर्जी आपली निघून गेली, आपला खूप मोठा लॉस झाला. जे रेडिएशन लॉसेस आहेत ते नॉर्मली आपल्या रेडियस कर्वेचर आर, रेडियस एक्सी आणि कर्वेचर आर ह्या दोनच गोष्टींवरती मॅक्सिमम डिपेंडंट असतात. आणि जे लोअर ऑर्डर मोड्स आहेत ते तुमच्या कोअरच्या खूप जवळ असतात आणि हायर ऑर्डर मोड्स जे आहेत ते तुमच्या क्लॅडिंगच्या जवळ असतात. त्यामुळे जे हायर मोड्स आहेत ते फायबर मधून बाहेर निघून जातात. मग हे कशामुळे होतं, तर मॅक्रो बेंडिंग हे नॉर्मली पुअर हँडलिंग ऑफ फायबर ह्याच्यामुळे होतं. आता जी पुअर रिलिंग आहे, म्हणजे वायर त्या पूल मधून बाहेर काढताना आणि मिस हँडलिंग जे होतं इन्स्टॉलेशन मध्ये त्याच्यामुळे खूप सारे बेंडिंग लॉसेस होतात. आणि ते कमी असतात बेंडिंग लॉसेस, पण त्यामुळे जो लॉस होतो तो खूप जास्त असतो.
हा आहे तुमचं फायबर, हे आहे तुमचं कर्ड फायबर, म्हणजे फायबर बेंड झालेलं आहे तुमचं. त्याच्यानंतर हे तुमचं रेडियस आहे एक्सी, हे फील्ड डिस्ट्रीब्युशन आहे आणि हा पॉवर लॉस आहे रेडिएशन मध्ये झालेला. मायक्रो बेंडिंग म्हणजे काय, की ज्या वेळेला रेडिएशन लॉस आहे ऑप्टिकल फायबरचा, जो की मोड कपलिंग मुळे झालेला आहे किंवा रॅन्डम मायक्रो बेंड्स मुळे, ह्यालाच म्हणतात लीकी और नॉन गायडेड मोड. तर हे जे आहे मोस्टली मायक्रो बेंडिंग जे आहे ती केबलिंग अटेन्युएशन त्याच्यामुळे होतं आणि हा त्याचा मेजर एक पार्ट आहे. हे जे स्ट्रेसेस आहे हे होतात, एक नॉन युनिफॉर्मिटी होतं आपल्या मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रक्चरमध्ये. त्याच्यानंतर नॉन युनिफॉर्म प्रेशर, म्हणजे मी सांगितलं की ट्रक गेला, म्हणजे खाली फायबर ऑप्टिक्सची केबल होती तर तिथे नॉन युनिफॉर्म प्रेशर झालं, किंवा लो टेम्परेचरमुळे सुद्धा ही गोष्ट होते आणि हाय प्रेशर, त्यामुळे ह्या गोष्टी होतात. हे मायक्रो बेंड्स आहेत तुमचे, आणि ह्याच्यामुळे काय झालं, हा जो तुमचा मोड होता तो बाहेर निघून गेला. हे तुमचे हायर मोड्स आहेत, पॉवर लॉस आणि पॉवर कपलिंग टू हायर मोड, ह्या दोन ह्याच्यामुळे मायक्रो बेंड्स होतात. मग आता हे मायक्रो बेंड आपल्याला मिनिमाइज करायचे असतील, जर का आपल्याला मायक्रो बेंड आहे आणि ते आपल्याला मिनिमाइज करायचे, कारण की हे सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला मिनिमाइज करायचं आहे सगळं, तर त्यासाठी आपल्याला एक्सटर्नल जॅकेट्स किंवा ह्याचं तुमचं एक कोटिंग तुम्हाला व्यवस्थित द्यावं लागणार आहे. आणि हे जे आहे की कम्प्रेसिबल जॅकेट जर का आपण एक्सटेंडेड वापरलं तर हे मायक्रो बेंडिंग रिड्यूस करू शकतात. त्यानंतर आहे की काही वेळेला एक सबसिक्वेंट म्हणजे रॅन्डम तुमचे टर्न्स येऊ शकतात, असे की तुमचं सरफेस बदलणं. हे नॉर्मली पहिल्यांदा जेव्हा आपण पूल असतो फायबर ऑप्टिक्स आणि त्यातून एक राऊंड असेल, त्यातून फायबर ऑप्टिक्सची केबल काढतो, त्यावेळेला हे टर्न्स येतात, आणि हे पण आपल्याला एक ऍडिशनल प्रेशर किंवा ह्यामुळे सुद्धा पुअर रिलिंग मध्ये लॉस होतो मायक्रो बेंडिंगचा. त्यानंतर आहे की आता किती रेडियस आपण बेंड करू शकतो, तर मिनिमम सेफ बेंड रेडियस आहे 100 mm डायमीटर. लक्षात ठेवा की 100 mm डायमीटर पर्यंत तुम्ही फायबर ऑप्टिक्स बेंड करू शकता, जे की सेफ आहे, तुमचे लॉसेस कमी होतील. मग जर का तुम्ही जेवढं रेडियस कमी कराल तेवढं तुमचं लॉस डीबी मध्ये वाढेल, आणि एका पर्टिक्युलर रेडियसला तुमचं फायबर तुटून जाईल. त्यामुळे तुमच्या फायबरचा जो रेडियस आहे बेंडिंगचा तो खूप महत्वाचा आहे. आता आपण आतापर्यंत बघितलं की हा एक डिसएडव्हान्टेज आहे बेंडिंग लॉस, पण बेंडिंग लॉस यूज करून आपण काही ऍप्लिकेशन्स करू शकतो का, तर आहे हो. जर का आपण बेंडिंग लॉस आणि त्याचं अटेन्युएशन ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे जर का आपण एका सेन्सर सारखं विचार केला की हा एक फायबर ऑप्टिक प्रेशर सेन्सर आहे, की प्रेशर सेन्सर काय करतो की त्यावर जर प्रेशर चेंज झालं की आपल्याला एक सिग्नल देतो, मग ह्यालाच बोलतात ऍक्टिव्ह फायबर डिटेक्टर. तुमची डोअर मॅट आहे, डोअर मॅट मध्ये तुम्ही बेअर फायबर इन्स्टॉल केलं, तुमचा हा लाईट सोर्स आहे, हा लाईट डिटेक्टर आहे. जेव्हा कोणाचं प्रेशर पायाचं ह्या फायबर वरती येईल त्यावेळेला माझी आउटपुट पॉवर काय होईल, कमी होईल, आणि आपल्याला कळेल की आपल्या रूम मध्ये किती लोक आले, आणि हे तुमचं एक ऍक्टिव्ह सेन्सर, प्रेशर सेन्सर, फायबर ऑप्टिक प्रेशर सेन्सर म्हणून काम करू शकतो. किंवा तुमचं हे जे ऍक्टिव्ह फायबर आहे ते एखाद्या प्रेशर मध्ये केलं फोटो सेल तर तुम्हाला आवाज देऊ शकतो. तुमचं वर्किंग तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता. तर आतापर्यंत ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलं रेडिएटिव्ह लॉसेस, बेंडिंग लॉसेस. पहिला टाइप होता मॅक्रोस्कोपिक आणि दुसरा होता मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक. तुम्हाला जर का हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी पिनॅकल या चॅनलला व्हिजिट करा. थँक्यू.